सगळ्यात पहिल्यांदा शाळा आणि कॉलेजचे रूल, त्यानंतर ऑफिसचे रूल आणि हो, मेडिकल इन्शुरन्सचे पण काही रूल आहेत बरं का. जेव्हापासून मोठं झालोय तेव्हापासून रूल काय पिछा सोडत नाहीयेत. मेडिकल इन्शुरन्सचे रूल समजून घेणं का महत्वाचं आहे. आता मला सांगा, जेव्हा तुम्ही कॉलेज आणि शाळेतले रूल पाळले नव्हते त्यावेळेला काय झालं होतं? तुम्ही अडचणीत आला होतात, बरोबर ना? आणि याच कारणासाठी मेडिकल इन्शुरन्सचे जे रूल आहेत ते तुम्हाला माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. फक्त माहित असणंच नाही तर त्या रूलचं पालन करणंही तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही असं केलं तर मेडिकल इन्शुरन्स घेताना किंवा क्लेम करताना तुम्हाला जो त्रास होणार आहे तो होणार नाही. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये 7 मेडिकलचे रूल्स आहेत ते आपण बघणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम होणार नाही. पण या नियमांबद्दल जाणून घेण्याच्या अगोदर ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब केलाय का नाही ते एकदा बघून घ्या, आणि नसेल केलं तर लगेच करून घ्या. चला तर मग बघूया काय आहेत हे 7 नियम. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण मेडिकल इन्शुरन्स म्हणजे काय ते बघूया. बेसिकली जेव्हा तुम्हाला मेडिकल किंवा हेल्थ केअर रिलेटेड काही अचानक एक्सपेन्सेस उद्भवतात त्यावेळेला मेडिकल इन्शुरन्स तुमची मदत करतो आणि ती कॉस्ट मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो. आता यामध्ये काय होतं, जी मेडिकल इन्शुरन्सची कंपनी आहे तिला तुम्ही रेग्युलरली स्मॉल अमाऊंट पे करता, त्याला आपण प्रीमियम म्हणतो, आणि त्याच्या बदल्यामध्ये जर तुम्हाला काही मेडिकल इमर्जन्सी आली तर जेवढी कॉस्ट आहे त्यातली काही प्रमाणात कॉस्ट ही मेडिकल इन्शुरन्सची जी कंपनी असते ती पे करते. अर्थातच याच्यासाठी काही नियम आणि अटी आहेत आणि हेच नियम आज आपण जाणून घेणार आहोत. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीच्या टर्मवर डिपेंड असतात, परंतु सामान्यतः याच्यामध्ये हॉस्पिटलायझेशन, डॉक्टरांची गाठभेट झाली असेल तर ती, शस्त्रक्रिया, प्रिस्क्रिप्शन्स, औषधे आणि प्रिव्हेंटिव्ह केअर्स या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जातात. बेसिकली इन्शुरन्सचं गोल काय आहे की समजा अनएक्सपेक्टेडली तुमच्याकडे काहीतरी मेडिकल सिच्युएशन आली किंवा मेडिकल एक्सपेन्स तुमचा जास्त झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं आर्थिक संरक्षण मिळावं, हे महत्वाचं आहे इथे. तर आता या मेडिकल इन्शुरन्सने शरद नावाच्या एका माणसाची मदत कशी केली त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. नागपूरमधील एका खासगी कंपनीत काम करणारा शरद हा 35 वर्षाचा तरुण आहे आणि त्याने त्याच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह असा मेडिकल इन्शुरन्स घेतलेला आहे. त्यानंतर त्याची पत्नी प्रिया हिला अचानक आजार झाला आणि लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं. आता उपचारासाठी एकूण 3 लाख रुपये खर्च येणार होता, पण शरदला त्याचं काहीही टेन्शन नव्हतं, कारण त्यांना जो मेडिकल इन्शुरन्स घेतला होता त्याचं कव्हरेज 5 लाखापर्यंतचं होतं. याचा अर्थ असा आहे की शरद आणि त्याचे कुटुंब इतक्या रकमेपर्यंतचा खर्च उचलू शकत होते किंवा संरक्षित होते. शरदच्या बाबतीत या इन्शुरन्स मध्ये रूमचा खर्च, मेडिकल टेस्ट, डॉक्टरांच्या फी सह हॉस्पिटलायझेशनचे खर्च समाविष्ट होते. सारांश काय आहे की एकूण खर्चाचा मोठा पार्ट हा या इन्शुरन्सनं उचलला होता. हेल्थ इन्शुरन्सचे बेसिक जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचा हेल्थ इन्शुरन्सचा व्हिडिओ बघू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा आय बटन वर पण त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. आता आपण 7 मेडिकल इन्शुरन्सच्या रूल बद्दल बोलूया. जेव्हा नियमांचा विचार केला जातो तेव्हा तुम्हाला वाटेल की मी तुम्हाला काहीतरी ज्ञान देणार आहे, पण खरंच तसं नाहीये. मित्रांनो, आपण या नियमाबद्दल मजेशीर पद्धतीने चर्चा करू, म्हणजे तुम्हाला शाळेतल्या एका क्लासरूम मध्ये बसल्याचं फील येणार नाही. माझ्या शाळेय दिवसाबद्दल नॉस्टॅल्जिक होण्याच्या अगोदर मी या नियमांची सुरुवात करतो आणि सगळ्यात पहिल्यांदा पहिला रूल तुम्हाला सांगतो. पहिला रूल आहे अंडरस्टँडिंग द सिलेक्शन प्रोसेस. मित्रांनो, तुम्हाला स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी चांगली पॉलिसी निवडणं खूप जास्त महत्वाचं आहे. आता समजा जर तुम्हाला MBA करायचं आहे तर सगळ्यात पहिला नियम काय की तुम्हाला चांगलं कॉलेज शोधावं लागेल. मित्रांनो, जर तुम्ही ॲव्हरेज कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर त्यानंतर चांगला रिझल्ट येण्याची शक्यता खूप कमी होते. तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बेस्ट हेल्थ इन्शुरन्स कसा निवडावा, याची कल्पना आहे का काही तुम्हाला? नसली तरी काळजी करू नका, या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठीच आपण इथे आहोत. बेसिकली आपल्याला आपल्या पर्सनल नीड्स काय आहेत, म्हणजे वैयक्तिक गरजा काय आहेत ते समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता वैयक्तिक गरजा कशा पूर्ण करायच्या, तुमच्या गरजा समजून घेण्यासाठी इथे काही क्रायटेरिया मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातला सगळ्यात पहिल्यांदा आहे एक्झिस्टिंग मेडिकल कंडिशन. जर तुम्हाला अनुवंशिक काहीतरी सिच्युएशन असेल तर इन्शुरन्स पॉलिसी घेताना ती नोंद करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही जी पॉलिसी घेत आहात त्याच्यामध्ये अनुवंशिक ज्या काही समस्या आहेत ते असल्याची खात्री करून घ्या. काय, बेटर सेफ देन सॉरी. त्यामुळे जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही 0 वेटिंग पिरियड किंवा मिनिमम वेटिंग पिरियडची पॉलिसी घेऊ शकता. वेटिंग पिरियड काय असतो याच्यावर मी थोड्या वेळाने येणारच आहे. दुसरा क्रायटेरिया आहे युअर लाईफस्टाईल. तुमचा व्यवसाय, तुमचं उत्पन्न आणि तुम्ही ज्या शहरात राहताय तो घटक. याच बरोबर तुम्हाला आवश्यक असणारी तुमची विम्याची रक्कम निश्चित करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही टियर 2 सिटी मध्ये राहत असाल तर तुमचा मेडिकलचा जो काही एक्सपेन्स आहे तो थोडासा कमी प्रमाणात असेल, आणि अशा परिस्थितीमध्ये टियर 1 मध्ये राहणाऱ्या तुमच्या मित्रापेक्षा कमी किमतीचा
कव्हरेज प्लॅन तुम्ही घेऊ शकता. तिसरा क्रायटेरिया आहे लाईफ स्टेज. मित्रांनो, जर तुम्ही अविवाहित असाल तर फक्त तुमच्यासाठीच यामध्ये कव्हर असले पाहिजे. आणि हा, जर ती तुम्हाला हो म्हणणार असेल आणि तुमचं लग्न होणार असेल तर तिला पण त्याच्यामध्ये ऍड करा. काय, तुमचे कुटुंब, तुमच्यावर डिपेंड असलेले लोक म्हणजे तुमचे पालक, मुलं हे जर असतील तर त्यांचाही समावेश या पॉलिसीमध्ये करून घ्या. या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गरजेनुसार लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी मदत होईल. एकदा का तुम्ही या टप्प्यावर पोहोचला की तुम्हाला आवश्यक असलेल्या कव्हरेजसाठी प्रीमियमची तुलना तुम्ही करू शकता. आता तुम्हाला किती कव्हरेज महत्वाचा आहे हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल पार्ट असू शकतो आणि कव्हरेज बद्दलचा एक व्हिडिओ ऑलरेडी आम्ही बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल किंवा आय बटनवर तुम्ही बघू शकता. आता आपण आपल्या पुढील मुद्द्याकडे जाऊया आणि तुम्हाला उपचार कुठे मिळू शकतात हे बघूया. मित्रांनो, दुसरा रूल आहे नेटवर्क अँड नॉन नेटवर्क हॉस्पिटलायझेशन. सगळ्यात पहिल्यांदा मला नेटवर्क सह सुरुवात करू द्या. आता हे काय आहे? घाबरू नका, हे काही रॉकेट सायन्स नाहीये. नेटवर्क कंपन्यांचं विमा कंपन्यांशी अग्रीमेंट असतं. आता तुम्ही म्हणाल हे अग्रीमेंट कशासाठी असतं? बेसिकली याच्यामध्ये काय असतं की मेडिकल सर्व्हिसेसचे जे काही रेट आहेत ते निगोशिएट केलेले असतात आणि तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये गेल्यास तुम्हाला काही सेवा मिळू शकतात. प्रिया आणि शरदचं एक्झाम्पल आपण बघितलं. प्रिया ज्या वेळेला आजारी पडलेली तेव्हा शरदने नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि पुढील काही सेवा त्याला मिळाल्या, त्याच्यामुळे त्याचं आयुष्य थोडंसं सोपं झालं. सगळ्यात पहिल्यांदा कॅशलेस ट्रीटमेंट. आता इथे शरदने कॅशलेस उपचार घेतले. याचा अर्थ असा आहे की हॉस्पिटलचं जे काही बिल होतं ते डायरेक्ट हॉस्पिटलवाले मेडिकल इन्शुरन्स कंपनीला प्रोव्हाइड करतात. त्यामुळे शरदला आगाऊ पैसे भरावेच लागले नाही. दुसरं म्हणजे निगोशिएटेड रेट्स. मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे नेटवर्क हॉस्पिटलचं आणि विमा कंपन्यांचं एक अग्रीमेंट असतं, त्याच्यामध्ये हे निगोशिएटेड रेट असतात. याचा अर्थ असा आहे की नेटवर्क हॉस्पिटलमध्ये हे जे काही मेडिकल सर्व्हिसेस आहेत त्याचा रेट जो आहे तो नॉन नेटवर्क हॉस्पिटलपेक्षा कमी असतो. तिसरं म्हणजे इझियर क्लेम प्रोसेस. कॅशलेसची सुविधा उपलब्ध असल्यास तुम्ही एक्सपेन्ससाठी क्लेम करू शकता. नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही उपचार घेतले असतील तर याची प्रोसेस थोडीशी स्मूथ असते, कारण हॉस्पिटल आणि इन्शुरन्स कंपनी यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग असते. आता जर शरदने प्रियाला नॉन नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी नेलं असतं तर काय झालं असतं? तर संभाव्य त्याला त्या उपचारासाठी अधिक खर्च आला असता आणि शिवाय ऍडमिट करताना त्याला आगाऊ पैसे देण्याची गरज पडली असती. नंतर जर त्या एक्सपेन्ससाठी त्याला क्लेम करायचा असता तर ती क्लेमची प्रोसेस पण थोडीशी कॉम्प्लेक्स झाली असती. विशेषतः इथे तुम्हाला अतिरिक्त कागदपत्र जोडावी लागतात. तर तुमच्या पॉलिसीमध्ये नेटवर्क हॉस्पिटल आहेत की नाहीत हे बघणं हा एक नियम आहे. तुमच्या घराच्या जवळ 1 ते 2 नेटवर्क हॉस्पिटल असणं खूप जास्त चांगलं असतं. क्लिअर? तर आता वेळ न घालवता आपण तिसऱ्या मुद्द्यावर जाऊया आणि इथे आपण वेटिंग पिरियड बद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, वेटिंग पिरियड हा डायरेक्टली अफेक्ट करतो ज्या वेळेला तुम्हाला सर्टन बेनिफिट मिळणार असतात पॉलिसीमध्ये. तुमची पॉलिसी सुरू झाल्यानंतर तुम्ही ठराविक क्लेम करण्यासाठी लागणारा जो कालावधी असतो तो हा वेटिंग पिरियड असतो. त्यामुळे तुम्ही ठराविक प्रमाणात प्रीमियम भरल्यास ठराविक वेळ संपेपर्यंत काही अटी व उपचार या विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट होत नाही. मुळात काय आहे की विमा कंपनी ही स्वतःचं संरक्षण करत असते. तुमची आधीच अट असल्यास ते तुमच्या तत्काळ वैद्यकीय बिलांसाठी पैसे देऊ करत नाहीत. तुमच्याकडून काही प्रमाणात प्रीमियम भरल्यानंतरच त्यांनी पैसे भरणे सुरू केलेले असते. आता दुसऱ्या प्रसंगामध्ये शरद स्वतः आजारी पडला आणि त्यालाही हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज पडली असं आपण समजूया. त्याचबरोबर त्याच्या पॉलिसीमध्ये त्याला पहिल्यापासूनच असलेल्या डायबिटीज बद्दल त्याने नोंद केलेली आहे आणि अशा परिस्थितीसाठी वेटिंग पिरियड आहे हे लक्षात न घेता त्याच्या संबंधित जे काही उपचार आहेत हे 3 वर्षापासून कव्हर केलेले नाहीत, कारण त्यानं हा प्लॅन गेल्या वर्षीच खरेदी केलेला होता. जर तुम्हाला वेटिंग पिरियड माहित असता तर गैरसमज टाळता आला असता आणि वेटिंग पिरियडच्या दरम्यान लिमिटेशन्स आणि एक्सक्लुजन्स याची खात्री करून घेतली असती. मित्रांनो, वेटिंग पिरियड बद्दल सगळ्या गोष्टी जाणून घेणं ही तुमच्या निवड प्रक्रियेत तुम्हाला मदत करू शकते. तुम्ही तुमच्या हेल्थ केअरच्या गरजेनुसार वेटिंग पिरियड असलेली योजना निवडू शकता आणि इथेच आपला तिसरा नियम संपतो. आता आपण आपल्या चौथ्या नियमाकडे जाऊया. त्याच्यामध्ये आपण कव्हरेज आणि एक्सक्लुजन्स याच्याबद्दल बोलणार आहोत. मी एकदा आरोग्य विमा विकत घेतला आणि आजार कुठलाही असो त्याच्यामध्ये सगळे मेडिकल एक्सपेन्स कव्हर होतील असं गृहीत धरलं. चुकीचं गृहीत धरलं, महाग पडलं बाईला. मला नंतर असं आढळून आलं की काही ज्या प्रोसिजर होत्या त्या कव्हरेज मधनं वगळण्यात आलेल्या होत्या. अशी परिस्थिती असू शकते जिथे तुमचा वैद्यकीय विमा बेडचे चार्जेस कव्हर करू शकतो पण त्याला काही लिमिटेशन्स आहेत. उदाहरणार्थ रोजच्या 3000 रुपयाचे बेडचे जे काही शुल्क आहे ते तुम्हाला दिले जाईल, पण त्याच्या वरती जी काही अमाऊंट होईल ती तुम्हाला तुमच्या खिशातून भरावी लागेल. तर टोटल सारांश काय आहे? जी काही फाईन प्रिंट आहे तुमच्या पॉलिसीची
ती वाचणं खूप जास्त महत्वाचं आहे. तुमच्या पॉलिसीमध्ये काय काय गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत हे बघणंही तितकंच महत्वाचं आहे. हॉस्पिटलमध्ये एकदा गेलो की इन्शुरन्स कंपनी सगळ्या गोष्टी कव्हर करेल असं समजणं खूप जास्त चुकीचं आहे. असं होत नाही मित्रांनो. आपला 5वा रूल आहे नो क्लेम बोनस. मित्रांनो, नो क्लेम बोनस बद्दल जाणून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. पॉलिसीच्या वर्षाबद्दल तुम्ही कुठलाही क्लेम नाही केला तर मिळणार आहे हे बक्षीस आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर विमा कंपन्यांनी दिलेलं हे एक प्रोत्साहन आहे जे तुम्हाला निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आणि अनावश्यक मेडिकल एक्सपेन्स टाळण्यास प्रोत्साहित करते. मी मागच्या वर्षी नो क्लेम बोनस असलेली एक विमा पॉलिसी खरेदी केली होती. नशीब माझ्या बाजूने होते आणि गेल्या वर्षभरात मला कुठलाही आजार झाला नाही आणि कुठलीही रक्कम मी क्लेम केली नव्हती. आणि याचा परिणाम काय झाला की गेल्या महिन्यात जेव्हा पॉलिसी रिन्यूअल करायची वेळ आली तेव्हा मी नो क्लेम बोनस साठी पात्र ठरलो. याचा अर्थ जेव्हा मी पॉलिसी रिन्यू केली त्यावेळेला मला प्रीमियम कमी भरावा लागला आणि माझ्या पॉलिसीची रक्कमही वाढली. पॉलिसीनुसार हा मिळणारा बोनस वेगवेगळा असू शकतो. प्रत्येक वेळी तुमची कव्हरेज रक्कम वाढेल असं नाहीये. तुम्ही जर एका वर्षामध्ये कुठलेच क्लेम केले नसतील तर तुमची इन्शुरन्स कंपनी तुम्हाला अतिरिक्त खर्चासाठी अतिरिक्त मदत करू शकते. हे तुम्हाला आरोग्य विमा खर्चावर पैसे वाचवण्यासाठी मदत करू शकते. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे बेनिफिट वापरले नाहीत तर तुम्हाला आजारी न पडल्या पलीकडे फायदा होतो. आत्ताच आपण रिन्युअल बद्दल चर्चा केली तर आपला नेक्स्ट जो नियम आहे तो रिन्युअल बद्दलच आहे. 6वा नियम आहे पॉलिसी रिन्युअल रूल. मित्रांनो, नियम सोपा आहे. ज्या वेळेला तुमची पॉलिसी एक्सपायर होते त्यावेळेला लगेच तुम्ही ती रिन्यू केली पाहिजे. कारण जर रेग्युलरली तुम्ही पॉलिसी रिन्यू करत असाल तर तुमचे कव्हरेज जे आहे ते खंडित होणार नाही. मित्रांनो, वेळेवर जर तुम्ही पॉलिसीचे रिन्युअल केले नाही तर तुमचं जे काही कव्हरेज आहे ते संपुष्टात येईल आणि त्यामुळे तुम्हाला संरक्षण मिळणार नाही. कव्हरेज मध्ये जर अंतर असेल तर लक्षणीय परिणाम होऊ शकतात. विशेषतः जर अचानक आजार झाला असेल किंवा लॅप्स कालावधीच्या दरम्यान वैद्यकीय लक्ष देण्याची गरज असल्यास आणि या सगळ्याशिवाय तुम्हाला रिअसेसमेंटच्या प्रोसेस मधून जावे लागेल. कव्हरेज मध्ये जर खंड पडला असेल तर काही पॉलिसीज मध्ये तुम्हाला रिअसेसमेंट करावी लागते. पॉलिसीचे जर वेळेवर रिन्युअल केले असेल तर रिअसेसमेंट पासून तुम्ही वाचू शकता. तुम्हाला जर रिअसेसमेंट बद्दल काही प्रॉब्लेम नसेल आणि तुम्ही त्याच्यासाठी सोयीस्कर असेल तर करा परत एकदा. मला तर खूप अनकम्फर्टेबल होतं रिअसेसमेंट करायसाठी. ते इंजेक्शन वगैरे देतात, मला तर खूप जास्त दुखतं बाबा. मित्रांनो, आता आपण आपल्या शेवटच्या रूलवर आलेलो आहे आणि तो म्हणजे गेट मेडिकल इन्शुरन्स इवन यू आर फिट. याचे महत्व पटवून देण्यासाठी हा मुद्दा मी शेवट ठेवलेला आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी तर तंदुरुस्त आहे आणि निरोगी आहे, मला विम्याची काय गरज आहे. मित्रांनो, मेडिकल इमर्जन्सी येताना तुम्हाला SMS पाठवत नाही की मी आता येणार आहे तुमच्या दारात म्हणून. ते नेहमी अनइन्व्हायटेड असतात. त्यामुळे आपण कुठल्याही मेडिकल एक्सपेन्स बरोबर लढण्यासाठी तयार असले पाहिजे आणि म्हणूनच हा शेवटचा जरी नियम असला तरी हाच नियम आपण पहिला म्हणून समजलं पाहिजे. म्हणून सांगतोय, मेडिकल इन्शुरन्स घ्या. आणि मित्रांनो, आता तुमच्याकडे हे 7 नियम आहेत ज्याच्यामुळे मेडिकल इन्शुरन्स बाय करताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. मेडिकल इन्शुरन्स घेताना हे 7 नियम प्रत्येकाला माहिती असले पाहिजे. तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक करा. ग्रो मराठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या कमेंटमध्ये तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.